महाराजांच्या इतिहासावरून सध्या राज्यात राजकारण चांगलं तापलं आहे। आमदार संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या शीर्षकावरून केलेला शिवराळ भाषेचा निषेध करण्यासाठी आयोजित केलेले सामुदायिक वाचन आता संघर्षाचं केंद्र बनलं आहे। याच वाचन कार्यक्रमादरम्यान माकपचे राज्य सचिव डॉक्टर अजित नवले यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे। आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या विधानाचा निषेध म्हणून बुलढाण्यात कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाचे सामुदायिक वाचन आयोजित करण्यात आले होते। मात्र हे शांततापूर्ण वाचन सुरू असतानाच पोलीस प्रशासन आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार झडप झाली आहे। या झटापटीत 2 कार्यकर्त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून इतर कार्यकर्ते जखमी झाले आहेत। शिवराळ भाषेचा निषेध करणाऱ्या कार्यकर्त्यांनाच पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष अहिल्यानगरच्या वतीने आज अकोले तहसील कार्यालयात जाऊन नायब तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे। एकीकडे महापुरुषांचा अपमान करणारी शिवराळ भाषा वापरली जाते तर दुसरीकडे त्याचा निषेध म्हणून पुस्तक वाचणाऱ्यांनाच अटक केली जाते। हा कोणता न्याय असा संतप्त सवाल या निवेदनात विचारण्यात आला आहे। डॉक्टर अजित नवले आणि कार्यकर्त्यांवरील कारवाईच्या अकोल्यात तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आहे। आमदाराच्या विधानावरून सुरू झालेला हा वाद आता अटकेपर्यंत पोहोचला असून येणाऱ्या काळात हा वैचारिक संघर्ष अधिक चिघळण्याची शक्यता आहे। वृत्तसंकलन विभाग, जलसंवाद, बुलढाणा।